आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत. शिवसेना हे कुटुंब आहे, परिवार आहे. खऱ्या शिवसेना परिवारामध्ये कट्टर शिवसैनिक खासदार सामील झालेले आहेत. पुन्हा चौकार नाही, षटकार आता मारलेला आहे. तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 बंडखोर खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय दिना पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की 2022 मध्ये 40 आमदार आले होते, आता चौकार नाही तर षटकार मारलाय. त्यांनी हा पक्षप्रवेश शिवसेनेच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात असल्याचं सांगितलं. तसंच आमच्याकडे ट्रिपल संजय आहे अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय. पक्षप्रवेश कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले पाहूया. आज 6 खासदार नावं मगाशी घेतली आहेत, मी पुन्हा घेतो. इथे माझ्या बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, तिकडे भाऊसाहेब वाकचोरे आहेत, इथं आपला सगळ्यात लाडका संजय दिना पाटील आहे, इकडे संजय बंडू जाधव आहेत. ए बॉस बोलतात का इकडे? अच्छा, इकडे संजय देशमुख आहेत आणि इकडे नागेश आष्टीकर आहेत. म्हणजे ट्रिपल संजय, 3 संजय. आता बघा आपल्याकडे 3 संजय आहेत. आपले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदमजी, आपले दुसरे नेते गजाभाऊ कीर्तीकर, तिकडे गुलाबराव पाटील आणि बाकी सर्व आपले मंत्री आहेत. समोर मागे मंत्री आहेत, बाकी आपले खासदार आहेत सगळे. श्रीरंगाप्पा आहेत आणि हे सगळं आपला समोर खासदार आहेत, आमदार आहेत. सर्व आमचं हे शिवसेना हे कुटुंब आहे, परिवार आहे. हा एक परिवार, या आपल्या शिवसेना परिवारामध्ये, खऱ्या शिवसेना परिवारामध्ये, बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेना परिवारामध्ये, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शिवसेना परिवारामध्ये आज हे आपले कट्टर शिवसैनिक खासदार सामील झालेले आहेत. त्यांचं मी मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो. 22 जून 2022 मला वाटतं शिवसेने आम्ही उठाव केला होता, तेव्हा 40 आमदार सोबत सुरुवातीला होते आणि पुन्हा चौकार नाही, षटकार आता मारलेला आहे. म्हणजे काय म्हणतो त्याला, सिक्सर. अगोदर आपण 2022 साली शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी, बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी तो उठाव केला होता. आणि आता हा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. हा दुसरा टप्पा आहे. आपला लढा हा बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हिंदुत्वाच्या विचाराचा आहे आणि हे विचार जपण्याचा आहे. आणि म्हणून
जिथं शिवसेनेचे विचार तिथं शिवसैनिक, आणि म्हणून आज हे 6 खासदार यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये खऱ्या शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आपल्या शिवसेना परिवारामध्ये. हे सगळे लोक जे 6 खासदार आहेत, बंडू जाधव असतील, तिथले एक ग्रासरूटला काम करणारा कार्यकर्ता आहे. तुम्ही कोणीतरी म्हणाल ते ना तिकडे काय बॉस म्हणतात का, प्रेमाने आणि अगदी जमिनीशी घट्ट नाळ, कार्यकर्त्यांची नाळ जपणारा, बांधिलकी जपणारा हा खासदार आहे. त्याचबरोबर संजय दिना, मगाशी मी म्हणालो संजय दिना पाटील, हां भाऊ, तो पण बिंदास आणि बेधडक आहे आणि दोस्ती यारीसाठी उत्तम आहे. आणि संजय पाटील हा खरा दिनांचा कैवारी आहे. संजय दिना पाटील नाव आहे त्यांचं. प्रत्येक जणामध्ये एक वेगवेगळे गुण आहेत. ओमराजे तर आपल्या मनाचे राजे आहेत. त्यांनी जेव्हा निश्चय केला, बऱ्याच वेळा सगळे प्रयत्न, पण त्यांनी मनात निश्चय केला आणि ते देखील एकत्र आले यांच्याबरोबर. खरं म्हणजे त्यांनी काल परवा 3-4 दिवसामध्ये कार्यकर्त्यांशी बोलणं केलं, कार्यकर्त्यांशी चर्चा केली आणि मतदारसंघात विकास झाला पाहिजे, कामं झाली पाहिजे, कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, हे सगळं ऐकून घेतलं त्यांनी. त्यांची सगळी प्रक्रिया मीडियावर चालली होती आणि काही लोकांनी त्यांना हिणवलंही, पण त्यांनी काय लक्ष दिलं नाही तिकडे. रील स्टार म्हटलं, त्यांच्याकडे होते तेव्हा चांगले होते, ते रिअल स्टार होते. आणि मी सांगतो ते रिअल स्टार आहेत. खरंच कार्यकर्त्यांचा, एक कार्यकर्त्याचा ग्रासरूटचा नेता कसा असतो. दुसरे आमचे संजय देशमुख आहे तिकडे, संजय उत्तमराव देशमुख, यवतमाळ वाशिम मतदारसंघात. त्यांचं कामही उत्तम आहे. उत्तमराव आहेत वडिलांचं नाव, आणि त्यांना अधिक उत्तम काम करायचं आहे म्हणून ते आपल्या शिवसेना परिवारामध्ये आलेले. आता कोण राहिला? आष्टीकर. आष्टीकर तर आपला काय बिंदास आहे, ओपनिंग बॅट्समन. तो कोणाच्या अध्यात्मध्यात जात नाही, पण त्याच्या वाटेला जर जाल तर त्याचं नाव नागेश आहे. प्रत्येकाचं एक विशेष काहीतरी आहे. इथं भाऊसाहेब आहेत वागचोरे, नावात पण वाघ आहे आणि भाऊ आहे. म्हणजे भाऊ आपला लाडकी बहीण योजना राबवणाऱ्याबरोबर यायलाच पाहिजे. त्यामुळे हे असे कार्यकर्ते आहेत आणि हे स्वतःच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी कुणी आलेलं नाही. मतदारसंघातल्या लोकांना न्याय देण्यासाठी, विकासासाठी हे सर्व लोक शिवसेनेत आलेत. ओमराजेंचं दुसरं देखील वडिलांचं जे केस होती, दुर्दैवी निकाल लागला, अनपेक्षित निकाल लागला. आम्ही त्याच दिवशी त्यांना सांगितलं, एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीर. काही लोक म्हणतात आम्ही कोणालाही अडवायला नाही, तुडवायला नाही, आम्ही शिवसेना वाढवायला आलेलो आहे. पण आम्ही कुणाचे आडवे जात नाही, पण आमचे कोणी आडवं येऊ नये. आडवं आलं तर बाळासाहेबांनी सांगितलं आहे, आला अंगावर तर या शिंगावर.